ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। नमस्कार। आज आपण गायत्री मंत्राचा संपूर्ण भावार्थ जाणून घेणार आहोत। गायत्री मंत्रामध्ये जो प्रत्येक शब्द ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलेला आहे त्यामागचा अर्थ हा आज आपण जाणून घेणार आहोत। आणि हा अर्थ जाणून घेताना आपल्यामध्ये जसा जसा तो भाव निर्माण होत जातो, जसं ईश्वराविषयी प्रेम निर्माण होत जातं, तसा आपल्याला आनंद मिळत जातो। कारण आपल्याला ईश्वर हा प्रत्येक ठिकाणी कसा भरलेला आहे, ईश्वराचं स्वरूप कसं आहे आणि आपलं संपूर्ण जीवन ज्याला आपण म्हणतो किंवा मी असं आपण ज्याला म्हणतो तो आहे तो कसा ईश्वर आहे ते आपल्याला समजतं। तर असं हे जीवनाचं सार सांगणारा गायत्री मंत्र, असं संपूर्ण अध्यात्मशास्त्र किंवा योगविद्येचं ज्ञान सांगणारं गायत्री मंत्र आज आपण नीट जाणून घेणार आहोत। बऱ्याचदा काय होतं की आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहावं किंवा मन प्रसन्न राहावं किंवा आपल्याला एक विशेष लाभ व्हावा यासाठी आपण गायत्री मंत्र गुणगुणतो किंवा लावून ठेवत असतो। पण जेव्हा आपल्याला त्याचा खरा अर्थ लक्षात येईल तेव्हा आपल्याला यातला आनंद घेता येईल आणि संपूर्ण जीवन आपण समाधानाने जगू शकतो। ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्याला इथे हेच सांगतात, तंत्रमंत्र सर्वही अबद्ध जव नाही शुद्ध अंतःकरण, गुरु शिष्यपण हेही माईकत्व जव निजतत्व न ओळखी। निजतत्व म्हणजे काय, तर या गायत्री मंत्रामध्ये जे सांगितलेलं आहे, जो बोध दिलेला आहे तो हाच दिलेला आहे की जे निज तत्व आहे म्हणजेच आपलं स्वस्वरूप आहे याचं ज्ञान। तर जोपर्यंत आपल्याला हे निज तत्व समजत नाही तोपर्यंत कितीही नामघोष केला किंवा कितीही मंत्र उच्चार केला तरी सुद्धा त्याचा काहीच उपयोग होणार नाही। तसंच तुकाराम महाराजही आपल्याला हेच सांगतात, नेत्र झाकोनिया काय जपतोसी जव नाही मानसी प्रेम भाव। जोपर्यंत आपल्याला ईश्वराविषयी प्रेमच निर्माण होत नाहीये तोपर्यंत आपण कितीही मंत्र उच्चार केला तरी त्याचा उपयोग नाही। जसं आपल्याला आई हा शब्द बोलत असताना आईबद्दल वाटणारं प्रेम आणि आईचा संपूर्ण स्वभाव या सगळ्या गोष्टी तिथे एकत्र येतात, तसंच मंत्र उच्चार करताना आपल्या समोर ईश्वराची साक्षात मूर्ती आली पाहिजे। तर ही मूर्ती कशी आहे, तर ईश्वर सर्वत्र आहे आणि हेच आपल्याला ओम या पहिल्या अक्षरातून ऋषीमुनी सांगत आहेत। तर हा ईश्वर जसा चराचरामध्ये भरलेला आहे तसंच तुमच्या माझ्यातही भरलेला आहे। त्यामुळे आपल्या वाणीमध्ये, आपल्या पाहण्यामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या वागण्यामध्ये सगळीकडेच हा जो ईश्वरी भाव आपल्यामध्ये निर्माण होतो तो वाहायला लागतो आणि अशा तऱ्हेने आपलं संपूर्ण जीवन अधिक अधिक सुंदर व्हायला लागतं। आता आपण समजून घेऊयात ओमचा अर्थ। ओम म्हणजे सर्वेश्वर, ओम म्हणजे सगळं काही। ओम मित्य तद अक्षरम इदम सर्वम तस्योपव्याख्यानम भूत भवद भविष्यादिती यच्चान्नत त्रिकालातील तदोप्योमकार एवम। एवम म्हणजे एकच, ओंकार हा एकच आहे जो सगळं काही आहे। कशा स्वरूपात आहे, तर अविनाशी स्वरूपात आहे। अक्षरम या शब्दाचा अर्थ आहे अविनाशी स्वरूप। हे अविनाशी स्वरूप अजर आहे, अमर आहे आणि हे कसं निसर्ग नियमांना धरून आहे। जसं ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हे विश्वची होवणी असे परी नासेलिनी न नासे। म्हणजे जे विश्व होऊन आहे पण विश्व पण नसेल तरी सुद्धा ईश्वर नसणार असं कधीही होणार नाही। कारण सगळं जे काही निर्माण झालेलं आहे, जे चर अचर निर्माण झालेले आहेत, प्रत्येक जीवाचा जन्म झालेला आहे तो या ईश्वरातूनच झालेला आहे आणि ईश्वरच सर्वत्र या जीवाच्या रूपात वास करत असतो। आता पहा, पुढे सांगितले भूत भवद भविष्यादिती, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ हे सुद्धा त्याच्यातूनच निर्माण झालेलं आहे। ईश्वरातून म्हणजे ओंकारातून, आणि ओंकार म्हणजे सर्व काही, म्हणजेच ईश्वर सर्व काही। ईश्वर म्हणजेच जीव, ईश्वर म्हणजेच शिव। पुढे सांगितलेलं आहे त्रिकाल, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ हेही त्या अविनाशी स्वरूपातूनच निर्माण झालेले आहेत आणि त्याचं आपण इथे वर्णन करत आहोत। तर हे वर्णन करत असताना, गायत्री मंत्र म्हणत असताना अशा अविनाशी स्वरूपाचं स्मरण आपल्याला प्रत्येक शब्दाच्या उच्चारामध्ये व्हायला हवं। तर ओंकारचाच अर्थ वेदांमध्ये आणखीन सांगितलेला आहे। ओम पूर्णमिदं पूर्णमदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम पूर्णमदं,
तर मदह म्हणजे काय, तर जे सगळं काही आपल्याला दिसतंय, आता आपल्याला काय काय दिसतंय पहा. आपल्याला आपलं शरीर दिसतंय, आपल्याला संपूर्ण सृष्टी दिसते, आपली जिथपर्यंत नजर जाईल ते सगळं दृश्य आपल्याला दिसतं. आपल्याला सूर्य चंद्र दिसतात, तारे दिसतात, समुद्र दिसतो. जे जे आपल्याला दिसतं ते सगळं ईश्वरातूनच निर्माण झालेलं आहे. आणि हे कसं आहे, पूर्ण आहे. पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये दिव्यता आहे. तुम्ही जिथे कुठे पहा, जसं झाड पाहिलं, फूल पाहिलं, सगळ्यामध्ये जो जीव आहे तो ईश्वरच आहे. पुढे सांगितलेले पूर्णमदम पूर्णमिदम. तर हे जे काही सगळं निर्माण झालेलं आहे ते कशातून निर्माण झालंय, या खोल विचारात आपण कधी जात नाही. आणि म्हणून आपल्याला अंतर्मुख करण्यासाठी सर्व मंत्र निर्माण झालेले आहेत आणि ही संपूर्ण अध्यात्मविद्या योगशास्त्र निर्माण झालेलं आहे. आता ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत पण त्या आहेत, जशी आपल्याला भूक दिसत नाही पण भूक जाणवते, जसं आपल्याला प्राणवायू दिसत नाही पण प्राणवायूची गरज भासते आणि प्रत्येक क्षणाला प्राणवायू हा शरीरामध्ये आपण घेत असतो आणि प्राणवायूच संपूर्ण शरीराला चालवत असतो. तसंच आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, जसं आपलं शरीर निर्माण झालंय ते त्या शक्तीतून, आदिशक्तीतून निर्माण झालेले आहे. आणि ही आदिशक्ती म्हणजेच गायत्री माता, म्हणजेच ओंकार स्वरूप. तर जसं आपल्याला झाडाचं मूळ दिसत नाही तसंच चर अचर ज्यातून निर्माण झालेले आहेत ते तत्व हे आपल्याला दिसत नाही, पण ते कसं आहे, ते पूर्ण आहे. म्हणजे पाहण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला अनुभवता येईल. म्हणून ही दृष्टी आपल्याला जी संतांनी दिलेली आहे ही दिव्य दृष्टी आहे आणि ही दिव्य दृष्टी ज्ञानातून निर्माण होते. आणि हे ज्ञान आपल्याला ऋषीमुनींनी या मंत्रांमधून दिलंय. संतांनी त्यांच्या अभंगांमधून, ग्रंथांमधून, साहित्यांमधून वारंवार सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. पूर्णात पूर्ण मुदच्छते. आता हे पूर्ण जे सगळं निर्माण झालेलं आहे ते त्या पूर्णामधूनच निर्माण झालेलं आहे. किंबहुना हे जे निर्गुण निराकार स्वरूप आहे, जसं ज्ञानेश्वर माऊली सांगतात, निर्गुण निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर त्यासी भजे. तर जिथून हे सगळे चराचर निर्माण झालेत त्या पूर्ण स्वरूपामधूनच हे सगळं पूर्ण तत्व निर्माण झालेलं आहे. जसं सोन्यातून सोन्याचे विविध अलंकार निर्माण होतात, पण त्या सोन्याच्या अलंकारामध्ये देखील सोनच असतं. जसं सूर्यातूनच अनेक किरण सूर्याची निर्माण होतात, पण ते सूर्य आहे म्हणूनच निर्माण होतात. तसंच ईश्वरामधूनच सगळी ईश्वरी व्यवस्था, संपूर्ण विश्व, संपूर्ण ब्रह्मांड, जीवसृष्टी ही तयार झालेली आहे. आणि जसं सूर्य सूर्याच्या किरणांमध्ये आहे, जसं सोनं हे सोन्याच्या दागिन्यांमध्येही आहे, तसंच ईश्वर हा प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक जीवामध्ये आहे. आणि म्हणून सगळ्याचं उत्तर येतं पूर्ण. म्हणून पूर्ण मदम पूर्णमिदम पूर्णात पूर्ण मुदच्छते. पुढे ओम भूर भुवः स्वाहा. भूर भुवः आणि स्वाहा याचा अर्थ खरं तर आपण या मंत्रामध्येच जाणून घेतलेला आहे. भूरचा अर्थ आहेच हे सगळं काही जे दिसतंय ते, म्हणजे त्याला आपण मटेरियल लाईफ असं म्हणतो. भुवः म्हणजे स्वप्नसृष्टी, म्हणजे अंतरिक्ष, म्हणजे अंतर्दृष्टी जर आपली झाली की आपल्याला सगळं जे अनुभवायला येतं ते. जसं योगशास्त्रामध्ये प्राणायामाला जे खूप महत्त्व आहे ते यासाठीच, कारण प्राणायामातून साधक अंतर्मुख होतो. आणि अष्टांग योग साधना जशी आहे, यम नियम आसन प्राणायाम हे बहिरंग योग आणि पुढे प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे अंतरंग योग आहेत. तर प्राणायामातून आपण अंतर्मुख होतो, नामस्मरणातून आपण अंतर्मुख होतो, गायत्री मंत्राचा अर्थ जाणून घेताना आत्ता आपण अंतर्मुख होतोय आणि आपल्याला ही सृष्टी किंवा आपलं शरीर, आपला जीव याच्या मुळापर्यंत म्हणजे निज तत्वापर्यंत आपण आता पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणजेच अंतर्मुख होणं असा त्याचा अर्थ आहे. तर भूर म्हणजे जे सर्व दिसतंय ते, म्हणजेच ते पूर्ण स्वरूप आहे. भुवः म्हणजे जे आपल्याला दिसत नाहीये पण तरी पण ते पूर्ण स्वरूपच आहे. स्वाहा. स्वाहा म्हणजे हे संपूर्ण जे पूर्ण तत्व आहे याचा आनंद घेणारा स्वतः. स्वतः म्हणजे जो आतमध्ये वसलेला जो राम आहे, आतमध्ये वास करणारा विठ्ठल आहे, आतमध्येच नांदणारा जो कृष्ण आहे, त्या कृष्णाचं स्मरण, विठ्ठलाचं, रामाचं स्मरण करताना होतो तो आनंद, जो आपल्याला आत्ता आनंद होत आहे तो. मी माझ्या गुरूंना एकदा विचारलं होतं की ध्यान करत असताना नेमकं पाहायचं कुठे. त्यांनी इतक्या सुंदर शब्दात हे उत्तर दिलं. ते म्हणतात की अनंताने अनंताला पाहणं म्हणजे ध्यान आहे. तर हेच पूर्ण स्वरूपाने, अनंत म्हणजे काय, पूर्ण, तर याच पूर्णाने पूर्णाला पाहणं, अनंताने अनंत विश्वाला पाहणं म्हणजे ध्यान आहे.
पुढे जाणून घेऊयात. तत् सवितुर्वरेण्यम, तर असा जो अनंत स्वरूप आहे, तत् म्हणजे तो, तत् म्हणजे ते, तर ते अनंत स्वरूप असं आपण म्हणतोय, पण हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण तत् त्वम असि, ते तूच आहेस, हा बोध आपल्याला ऋषीमुनींनी दिलेला आहे. तत् म्हणजे तो, त्वम म्हणजे तू, तू म्हणजे आपण सर्व, असी म्हणजे आहोत असा त्याचा अर्थ आहे. ज्ञानेश्वर माऊली फार सुंदर सांगतात, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आता इथे माझा हात नीट बघा. तो म्हणजे ईश्वर, हा म्हणजे आपण, तो हा विठ्ठल बरवा म्हणजे सुंदर, तो म्हणजे आपण, हा म्हणजे ईश्वर, माधव बरवा. तर हाच विठ्ठल, हाच माधव म्हणजे आपण सर्वजण हे एकच आहोत आणि हेच एकतत्व म्हणजे ईश्वर आहे. असं तत् सवितुर्वरेण्यम, सवितुर म्हणजे सूर्य. तर मगाशी मी सांगितलं तसं सूर्यातूनच अनेक किरण बाहेर निघतात आणि ते किरण सूर्यापासून वेगळे नसतात. सूर्य जसा प्रकाशमान आहे तसे किरण सुद्धा प्रकाशमान आहेत. तसंच तत् सवितुर्वरेण्यम म्हणजे असा सूर्य, असा ईश्वररूपी सूर्य. जसा आपण एका अंधारा खोलीमध्ये जर ज्योत पेटवली दिव्याची, तर मग ती ज्योत स्वतःहून पेटते, त्यामुळे संपूर्ण खोलीमध्ये प्रकाश पसरतो. तसंच सूर्य प्रकाशित आहे म्हणून संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाश मिळतो. तसंच ईश्वर आहे म्हणून तो या आनंदासाठी या शरीराची उपाधी धारण करतो आणि ही सुंदर सृष्टी त्याच्यातून निर्माण होते. असा ईश्वर म्हणजे तत्सवितुर वरेण्यम, असं ज्याचं मी पूर्णतः वर्णन करू शकत नाही, असा ईश्वर, त्याची मी कृतज्ञतापूर्वक त्यांना नमन करते, त्यांना नमस्कार करते. म्हणजे तत्सवितुर वरेण्यम. भर्गो देवस्य धीमहि. भर्गः म्हणजे दिव्यता. आता ईश्वराला पाहायचं कसं, तर ईश्वराला जिथे पाहेल तिथे आपल्याला तो ईश्वर अनुभवायला मिळतो. श्वासात पहा, श्वासात ईश्वर आहे. किती सुंदर नैसर्गिक व्यवस्था आहे. शरीरच पाहायला गेलं तर आपल्याला जन्म पुरणार नाही. तसंच विश्वातली प्रत्येक घटना जर तुम्ही पाहिलीत, प्रत्येक सुंदर ईश्वरी व्यवस्था जर तुम्ही पाहिलीत, तर सगळीकडे ईश्वरच वास करत आहे याचा आपल्याला बोध होतो आणि तेव्हा आपल्याला खरं तत्वम असि याचा अर्थ समजायला लागतो. तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि. भर्गः म्हणजे दिव्यता, देवस्य म्हणजे देवाची दिव्यता. धीमहि म्हणजे ही दिव्यता पाहता पाहता लागणारं ध्यान. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी शरण आलो, असं नामदेव महाराज म्हणतात. म्हणजे त्याच्या आधी नामदेव महाराज असं म्हणतात, तुझ्या सत्तेने वेदांसी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे. म्हणजे तुझ्या सत्तेने हे सगळे वेद इथे निर्माण झालेले आहेत. सूर्यासी चालणे तुझ्या बळे म्हणजे तुझ्या बळाने, तुझ्या सत्तेने हा सूर्य देखील चालत आहे, असं तू स्वरूप आहेस. मग हे स्वरूप जेव्हा नामदेव महाराजांना सगळीकडे दिसतंय, तेव्हा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तेव्हा ब्रह्मांडाचा धनी त्यांना समोरासमोर दिसतोय. वर्म हे जाणून शरण आलो, आणि ते दिसतंय म्हणून मी तुझ्या शरण येतोय. म्हणजेच इथे आपल्याला गायत्री मंत्राचा उच्चार करताना, चिंतन करताना ईश्वर सगळीकडे दिसतोय आणि म्हणून माझं ध्यान त्यामध्ये लागतंय. आणि असं भर्गो देवस्य धीमहि, धियो यो नः प्रचोदयात्. प्रचोदयात म्हणजे हा ईश्वराचा प्रसाद. ऋषीमुनींनी इतकी सुंदर प्रार्थना करतात की हे जसं ध्यान ऋषीमुनींचं लागलेलं आहे, तसंच सर्व मनुष्य जातीला हा आनंद मिळो यासाठी ही प्रार्थना म्हणजे हा मंत्र, गायत्री मंत्र इथे त्यांच्याकडून लिहिला गेला. आणि हाच आनंद सर्वांना मिळो, हेच समाधान सर्वांना मिळो, हेच ज्ञान सर्वांना मिळो आणि सर्वांना याचा अनुभव प्रत्येक क्षणाला घेता येऊ, यासाठी ऋषीमुनींनी ही सुंदर प्रार्थना, हा सुंदर मंत्र लिहिला. आता हेच गायत्री मंत्र आपण हा जो जाणून घेतोय, हाच अर्थ समजून घेत असताना माझ्या गुरूंनी फार सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. ते गायत्री मातेला योगेश्वरी माता असं म्हणतात. जय देवी योगेश्वरी माते, आरती तुझीही करण्या आलो याद्वारी. प्रसन्न माझे मन माते तुझ्या चरणी, चैतन्यमय क्षण क्षण भरलो या नयनी. तुझ्या पोटी जन्मे ऋषी संत ज्ञानी, दिव्य ज्ञाना अवतरले तारणहारी. वेदशास्त्र उपनिषदा शास्त्रा तू जननी, दिव्य रूप धारुनी उमटली या भुवनी.
सचिदानंदा स्वरूपिणी तू जगधारी, विश्वरूप व्यापुनी झळकली या नयनी, वायू स्वरूपिणी तू कुंडलिनी नारी, पंचभूत चालिनी सहस्र सहस्रारी, तुर्या ऋतुंभरा तू उन्मनी स्वामिनी, पूर्णरूप धारुणी अनंत आकारी, सन्मार्गाला वेली उजळली ही अवनी, ऐसी प्रतिभाकारिणी कार्ये साकारी, स्फूर्ती स्वरूपिणी तू चालक जीवधारी, वात्सल्याची मूर्ती ममता ही न्यारी, अनंत कोटी नमन तव चरणावरी, आशीर्वादे अखंड सेवा ही व्हावी. काय सुंदर भाव आहे पहा. हा असा ईश्वरी भाव आपल्यामध्ये सतत वाहत राहावा यासाठी सद्गुरू श्री पै माऊलींकडून विश्व प्रार्थनेची निर्मिती झाली. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही सुंदर विश्व प्रार्थना आपल्या विचारांना सुंदर करते. म्हणून सतत हा ईश्वरी भाव आपल्या मनामध्ये वाहत राहायला पाहिजे, जेणेकरून आपल्या मनामध्ये सतत सुंदर विचार स्फुरू लागतात. कारण सुंदर विचार असतील तर सुंदर आचरण आपल्याकडून घडतं. आणि असं विश्वामधलं प्रत्येक मनुष्य सुंदर विचार करू लागला तर या विश्वाचं नंदनवन होईल. आपण प्रत्येक गोष्ट जी आपल्या जीवनात करत असतो ती आनंद प्राप्तीसाठीच करत असतो. पण आनंद आपल्याला तेव्हाच मिळतो जेव्हा आपल्याला समाधान प्राप्त होतं, आपल्याला जेव्हा आपल्या जीवनाचं सार समजतं, आपल्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त होतं, तेव्हा त्याच्यातून आपल्याला समाधान प्राप्त होतं आणि या समाधानातून आनंद प्राप्त होतो. आणि ऋषीमुनींना, संतांना आपल्याला हा आनंद द्यायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला नामस्मरण करायला सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायला, स्मरण करायला आणि या स्मरणातून ईश्वरी भावापर्यंत पोहोचायला सांगितलेलं आहे. तर हा ईश्वरी भाव आपल्यामध्ये सतत वाहत राहावा, असा प्रेमभाव आपल्यामध्ये निर्माण व्हावा आणि असं आपलं जीवन प्रत्येकाचं हे सुंदर व्हावं यासाठी सतत नामस्मरण करा आणि गायत्री मंत्राचं स्मरण करा. धन्यवाद.